बोलते अनिता। तर माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं सर्वांचं स्वागत आहे। तर मी तुम्हाला एक स्पेशल इन्फॉर्मेशन व्हिडिओ घेऊन आली आहे। तर ते काय आहे, तर प्रत्येक लेडीजसाठी हा व्हिडिओ आहे। प्रत्येक व्हिडिओमध्ये हेच बोलते लेडीजसाठीच म्हणून मी एक लेडीज म्हणून लेडीजसाठीच व्हिडिओ बनवणार इन्फॉर्मेशन। तर ते काय आहे तर ते मी तुम्हाला सांगते। तर ते तुम्हाला माहिती आहे, प्रत्येक लेडीजकडे कानातले भरपूर असतात। ट्रेडिशनल असू दे, वेस्टर्न असू दे, खूप प्रकारचे इयरिंग्स असतात। आणि ते कसे व्यवस्थित ठेवायचे, त्याचे बॉक्स असतात का, कसं आपण व्यवस्थित ठेवू आणि खूप वर्ष ते टिकू शकतो आणि चांगल्या प्रकारे आपण ते यूज करू शकतो। आणि वेळेवरती भेटेल आणि पटकन आपण वेअर करून जाऊ शकतो गडबडीने। तर त्यासाठी मी काय यूज करते इयरिंग ठेवण्यासाठी हे मी तुम्हाला दाखवते। चला मग आपण बघूया। तर तुम्हाला माहीत आहे की इयरिंग्स आपल्याकडे भरपूर असतात आणि कुठे पण आपण बाहेर फिरायला गेलो तर आपण इयरिंग्स परचेस करतो। आणि माहिती आहे प्रत्येक लेडीजला आवडतं खूप इयरिंग्स घालण्यासाठी। तर माझ्याकडे असं बॉक्स आहे इयरिंग्स। हे माझं बॅक कॅमेरा आहे, तर मी हे दोन बॅक कॅमेऱ्याने दाखवते। हा असे बॉक्स आहे, जे हे असे चौकोनी हे बॉक्स आहे। हे असं पूर्ण माझं इयरिंग्स बॉक्स आहे। तर ह्याच्यामध्ये मी सर्व इयरिंग्स असे बॉक्स आहेत, छोटे छोटे आहेत। असे मोठे पाहिजे असतील तर तुम्ही असे असतात, असे पार्ट्स असतात इथे, हे पार्ट्स काढून इथे तुम्ही मोठे करू शकता। हे मी कसे मोठे केले मी। हे सर्व असं गोल्डन कलरचे इयरिंग्स आहेत। हे मी असं पूर्ण बॉक्समध्ये ठेवले आणि हे मोठे आहेत, तर मी ह्या मोठ्यांना एक असा बॉक्स केला पूर्ण। म्हणजे एक इयरिंग इथे बसते, एक इयरिंग इथे बसते आणि हे दोन हे करून ठेवलं तर दोन इयरिंग्स ह्या साईडला असे बसतात पूर्ण बॉक्समध्ये असे। हे दोन्ही इयरिंग्स आहेत, हे बघा। हे मी अशा पद्धतीने माझ्याकडे हा एक बॉक्स आहे, दुसरे पण असे दोन, एवढे नाहीत का छोट्या, एवढ्या साईजमध्ये दोन बॉक्स आहे। ते डेलीसाठी आहे, हे ट्रेडिशनल आहे। हे ओव्हरऑल इयरिंग्स आहेत ना, हे तुम्ही हे सर्व इयरिंग्स बघतील तर हे ट्रेडिशनल इयरिंग्स आहेत। ह्या पूर्ण ह्याच्यामध्ये सेक्शनमध्ये मी ट्रेडिशनल ठेवले, डेलीसाठी वेगळे आहेत माझे इयरिंग। तर ते एक दुसरा बॉक्स आहे असाच छोटा आहे, तर त्याच्यामध्ये मी ते ठेवते। हे तुम्हाला असं दाखवण्यासाठी की असा तुम्ही एक बॉक्स घेतला आणि तुमचे इयरिंग्स भरपूर असतील तर तुम्ही या प्रत्येक पार्टमध्ये ठेवू शकता इयरिंग्स। हे बघा असे मी इयरिंग्स ठेवले। हे सर्व ट्रेडिशनल आहेत। तुमचे ह्याच्यापेक्षा जास्त क्वांटिटी तुमच्याकडे असेल, ट्रेडिशनल असू दे किंवा मॉडर्न असेल किंवा डेली वेअर, तर असं तुम्ही बॉक्स एक घ्या आणि या बॉक्समध्ये अशा पद्धतीने ठेवा। म्हणजे कसं तुम्ही वेअर करशील असं पटकन आणि परत वेअर करून त्याच बॉक्समध्ये परत ठेवशील, म्हणजे ऑर्गनाईज राहील तुमचं, आणि तुम्हाला प्रत्येक गोष्ट लवकर आणि पटकन भेटेल। गडबडीच्या टायमात पण तुम्ही या बॉक्स घेऊन यूज करू शकता या पद्धतीने। हे असे लॉक आहे, तर पूर्ण असं बंद करायचं आणि हे लॉक असं करून ठेवायचं। पूर्ण असं लॉक झालं आहे आणि त्याच्यानंतर तुम्ही हे बघा, ह्याला हे पण असं आणि असं तुम्ही अडकवू शकता त्याला, असं तुम्ही अडकवू शकता त्याला, कुठे पण तुम्ही अडकवू शकता या बॉक्सला या प्रकारे। आणि हा बॉक्स माझा खूप जुना आहे, म्हणजे 5-6 वर्ष 7-8 वर्ष झाल्यात हा बॉक्स माझ्याकडे आहे। हा मी मेशोवरूनच मागवलेला, कारण इयरिंग्स ठेवण्यासाठी, आणि इयरिंग्स व्यवस्थित राहिले तर आपल्याला पटकन घेऊन पटकन वेअर करता येईल आहे आणि मजबूत आहे। आता 8 ते
7 ते 8 वर्ष झालेत याला. हा आहे तसाच बॉक्स आहे माझ्याकडे. खूप चांगल्या क्वालिटीमध्ये मला भेटला आहे. मला काही कुणाचं प्रमोशन नाही करायचं आहे, मी सांगते की मी असाही बॉक्स घेतला. मग इन्फॉर्मेशन या पद्धतीने म्हणजे मी तुम्हाला इयरिंग कशा प्रकारे ऑर्गनाइज ठेवू शकतो आणि पटकन आपल्या कामासाठी पटकन कसं भेटेल या पद्धतीने मी एक बॉक्स घेतला. या पद्धतीने तुम्ही एक बॉक्स घ्या आणि या बॉक्सचा उपयोग तुम्ही खूप चांगल्या प्रकारे करू शकता. तर मी असा हा बॉक्स घेतला आणि खूप छान करून ठेवते. डेली वेअरचं वेगळं आहे, माझे ट्रेडिशनल होतं. असं मी तुम्हाला माझ्याकडचे इन्फॉर्मेशन म्हणजे मी कसं ठेवते या पद्धतीने तुम्ही ठेवू शकता चांगल्या प्रकारे. तर हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. लवकरच भेटू नवीन व्हिडिओमध्ये. इन्फॉर्मेशन व्हिडिओ घेऊन लवकरच येऊ आणि काय असेल काय माहिती. हा व्हिडिओ बघितल्यानंतर तुम्ही कमेंट करा की असा बॉक्स असायला पाहिजे का लेडीजकडे प्रत्येक, कारण इयरिंग ठेवण्यासाठी स्पेशली यस किंवा नो करा असं. आणि हा व्हिडिओ तुम्हाला इन्फॉर्मेशन तुम्हाला म्हणजे माझ्याकडचं थोडंसं काही इन्फॉर्मेशन तुमच्याकडे आलं म्हणजे इन्फॉर्मेटिव्ह वाटलं असेल तर तुम्ही इन्फॉर्मेटिव्ह वाटलं असेल तर तुम्ही कमेंट करून सांगा. आणि हा व्हिडिओ कसं वाटला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. लवकरच नवीन व्हिडिओमध्ये भेटू. बाय.